कराड तालुक्यातील जिल्हा परिषद गटात यंदाची निवडणूक केवळ राजकीय राहिलेली नाही, तर ती सामान्य माणसाच्या भावना, प्रश्न आणि विश्वासाशी जोडलेली लढाई बनली आहे. काँग्रेस पक्षानं ताकद लावत सुरू केलेल्या प्रचारानं संपूर्ण तालुक्यात वातावरण तापले आहे. सुनंदा नामदेव पाटील गावोगावी फिरत थेट जनतेत मिसळत प्रचार करत आहेत. घराघरात जाऊन संवाद साधणाऱ्या या प्रचारामुळे सामान्य नागरिकांमध्ये त्यांची वेगळीच क्रेज पाहायला मिळत आहे. नामदेव पाटील यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून वारुंजी, गोटे, खोडशी, जखीनवाडी यांसारख्या गावांसाठी भरघोस निधी आणून विकासाला चालना दिली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार असताना कराड तालुक्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये विकास निधी पोचवण्यात आला. याच विकासाच्या जोरावर काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा भक्कमपणे उभा राहिल्याचं चित्र आहे. कोरोनासारख्या महामारीच्या काळात नामदेव पाटील यांनी सामान्य माणसापासून गोरगरिबांपर्यंत न्याय मिळवून देण्याचं काम केलं. रुग्णांना बेड मिळवून देणं, आर्थिक अडचणीत सापडलेल्यांना मदत करणं, हे काम त्यांनी सातत्यानं केलं. महिलांच्या बचत गटांना प्रोत्साहन देत रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सुनंदा नामदेव पाटील यांनी पुढाकार घेतला. याच कामाच्या जोरावर आज त्यांना गावोगावी चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. काँग्रेस पक्षाकडून जखीनवाडी येथे आयोजित जाहीर सभेला सामान्य नागरिकांपासून ज्येष्ठांपर्यंत हजारोंच्या संख्येने गर्दी झाली. या गर्दीने काँग्रेस पक्षाची वाढती ताकद स्पष्टपणे दिसून येते. यंदा काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निवडून द्या, गावाचा चेहरा आणि मोहरा बदललेला दिसेल. विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका, असं आवाहन नामदेव पाटील यांनी केलं आहे. सामान्य माणसात मिसळून हात जोडून मत मागणाऱ्या नामदेव पाटील यांना जनतेकडून मोठी साथ मिळते आहे. कराड तालुक्यातील प्रत्येक गावातून यंदा काँग्रेसला संधी द्यायची अशी भावना व्यक्त होताना दिसते आहे.